आता बातम्या पाहूयात सविस्तर। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 15 राज्यातल्या 57 खासदारांच्या निवडणुकांच्या संदर्भातली औपचारिक घोषणा केली आहे। यात महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांचा समावेश आहे। येत्या 10 जूनला त्यासाठी मतदान होईल। ज्या 6 जागांवर ही निवडणूक होते त्यात भाजपचे 3, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 खासदार आहे। पण आता बदललेल्या समीकरणानुसार 6व्या जागेसाठी महाराष्ट्रात मोठी चुरस रंगणार आहे। महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील आमदारांची संख्या पाहता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे, ज्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44, इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 आमदारांचा समावेश आहे। तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे, ज्यात भाजपचे 106, रासपचा 1, जनसुराज्यचा 1, अपक्ष 5 आमदारांचं वजन भाजपकडे आहे। राज्यसभेची जागा जिंकण्याचा एक कोटा असतो, ज्यात राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा आलेली संख्या +1 असा कोटा काढला जातो। त्यानुसार राज्यसभेच्या विजयासाठीचा कोटा महाराष्ट्रातील आमदारांची संख्या 288 भागिले रिक्त जागा 6 +1 म्हणजे 288 भागिले 6 म्हणजे 41.14, त्यात 1 मिसळला तर 42 म्हणजे महाराष्ट्रातला राज्यसभेच्या विजयासाठीचा कोटा आहे 42 जागांचा। या पक्षीय बलाबलानुसार रिक्त होणाऱ्या 6 जागांपैकी भाजपचे 2, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो। पण 6वी जागा जिंकण्याचा कोटा कोणत्याच पक्षाकडे नाहीये। भाजपची जिरवण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित संभाजीराजेंना पाठिंबा दिलाही तरी 6वी जागा संभाजीराजेंनाच मिळेल याचीही कुठली शाश्वती सध्या तरी दिसत नाही। महाविकास आघाडीची स्थापना करण्यापासून ते भाजपचा प्रत्येक वार अंगावर घेण्याचं काम करणारे शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पुन्हा खासदारकी मिळणं निश्चित मानलं जात आहे, तर इतर पक्षांनी मात्र अद्याप पत्ते उघडलेले नाही। त्याचवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा देत निवडणुकीत रंग भरलाय। पण आता शिवसेनेनं दुसऱ्या जागेवर दावा ठोकत 6व्या जागेची चुरस आणखी निर्माण केली आहे। शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल एवढंच मी आता आपल्याला सांगतो। या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते बसतील। महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो शिवसेनेच्या कोट्यातला असेल आणि तो कसा निवडून आणायचा याची स्ट्रॅटेजी हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील। पण मला पूर्ण खात्री आहे की उमेदवार दुसरा निवडून येणार। बदललेल्या समीकरणानुसार भाजपचे केवळ 2च खासदार होऊ शकतात। त्यामुळे या परिस्थितीत भाजप 6व्या उमेदवारासाठी कुणाला समर्थन देतं यावर राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे। भाजपने तिसरा उमेदवार जर उतरवला तर 6व्या जागेसाठी निवडणूक होईल, कदाचित घोडेबाजार होईल। दुसरी गोष्ट, ज्यांना संभाजीराजे नको आहेत असे जे आमदार आहेत ते या वेगळ्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागच्या 2.5 वर्षांपासून राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा वेळोवेळी रंगली, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलंच नाही। आता राज्यसभेच्या निवडणुकीत काही नवीन समीकरणं जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यसभेच्या एका जागेवरून मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप आला होता। त्या भूकंपामध्ये मध्य प्रदेशचं काँग्रेस सरकार कोसळलं। त्यावेळेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकीय चातुर्य दाखवत तिसरी जागा ही भाजपसाठी सोडलेली होती। मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी आहे। भाजप आणि शिवसेनेचा वाढता तणाव व शरद पवार आणि संभाजीराजेला दिलेलं समर्थन, त्यामुळे 6व्या जागेवरून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे